मुंबई। अगदी त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि यानंतर पुन्हा एकदा वेदांत नेब यांच्याकडे आपण जाऊयात, ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली जाणार आहे तिथून ते आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर या ठिकाणी बॅकग्राऊंडला एक पोस्टर दिसतंय आणि त्यावरती फक्त बाळासाहेबांचा फोटो दिसतोय आणि दुसरा एक फोटो आहे जो लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचा। त्यामुळे यामधून नेमकं काय सूचित केलं जातंय याबद्दल काय सांगाल? जी आपण माहिती घेतली यामागे नेमकं काय, कारण अगदी कमी वेळात हे नियोजन केल्याचं या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे। जसे आम्हाला त्यांना सूचना मिळाल्या तशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे आणि जसं तू म्हणालीस की जे मुख्य आपण जे पोस्टर बघतोय, मुख्य जी फ्रेम बघतोय ज्यामध्ये पत्रकार परिषद आणि बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो, शिवसैनिक मनसैनिकांचं दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरेंकडे बघितलं जातं आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि दोन्ही पक्षांची चिन्ह पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो या पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दिसत नाहीये आणि बाजूला आपण बघितलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय, त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सुद्धा आपण प्रबोधनकार ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे, जसं तू उल्लेख केला की श्रीकांत ठाकरेंचा सुद्धा इथे फोटो पाहायला मिळतोय, मीनाताई ठाकरेंचा सुद्धा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय। अशा प्रकारे म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती ही 20 वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळते। अनेकदा चर्चा झाल्या मात्र प्रत्यक्षात हे राजकीयदृष्ट्या होऊ शकलं नाही आणि आज जेव्हा हे होतंय तेव्हा या ठाकरेंची चौथी पिढी ही राजकारणात पुढे जात आहे आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार करत इथे अशा प्रकारचे फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळतात, मोठे पोस्टर्स पाहायला मिळतात आणि एक पोस्टर जे आपण काही वेळापूर्वी दाखवलं ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा तो सुद्धा 20 वर्षापूर्वीचा जुना फोटो आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय। त्याशिवाय हे दोन्ही भाऊ म्हणजे इथे जर आपण बघितलं तर फक्त दोन भाऊच पत्रकार